नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ पाटीलमध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट, झणझणीत आणि घरगुती पद्धतीची रानमेवा कंटोल्याची भाजी. कंटोल्यांच्या भाजींसाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो कंटोले, आलं, मीठ, लसूण, काश्मीरी लाल मिर्च, धना जिरा पूड, हळदी, जिरं, लाल तिखट आणि मोहरी, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि शेंगदाणे. आपण याचा कूट करून घेणार आहोत. आता कंटोल्यांना आपण मधून एक काप घेऊ आणि त्यात असे लाल बी आल्या तर आपण ते बाजूला काढून घ्यायचं, नाही तर कंटोल्याची भाजी कडवट लागणार. आणि याला आता बारीक कापून घेऊ. बारीक कापल्याने सगळा मसाला जो असतो तो व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स होणार आणि भाजी चविष्ट लागणार. आता आपले कंटोले बारीक कापून झालेले आहेत. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. आता आपण याच्यात तेल टाकू. आता त्यात आपण तेल गरम झालं, आता त्यात जिरं टाकू, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, कांद्याला थोडं गोल्डन ब्राऊन होऊ दे. लसूण, आलं, कढीपत्ता, आता आपण कंटोले, धना जिरा पूड, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च आणि मीठ सर्व टाकून आपण आता मसाल्याला चांगलं परतून घेऊ. मसाला तेल सोडतोय. आता त्याच्यात आपण कंटोले टाकू. हे टाकताना आपण कंटोले हलवून घेऊ, मिक्स करून घेऊ मसाल्यांसोबत. मसाला पूर्ण कंटोल्यांना लागायला पाहिजे. आता आपण ते कंटोल्यांना मसाल्यासोबत परतून घेतलं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकू आणि पाणी टाकल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजू देऊ. आता झाकण बाजूला करून कंटोल्यांना परत नीट परतून घ्यायचं, नाही तर खाली ते लागू शकतात. आता कंटोले शिजले आहेत. आता त्याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट घालूया.
त्यांना नीट मिक्स करून घेतला शेंगदाण्याचा कूट. आता पुन्हा एकदा त्याच्यावर थोडं झाकण ठेवू आणि वाफेवर थोडं भाजी होऊ देऊ. भाजी झाली आहे, बघू शकता भाजी रेडी झाली आहे. आता गॅस बंद करू. आपली कंटोल्यांची भाजी तयार झाली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.